जालना लोकसभा मतमोजणीसाठी सुरुवात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे या दोन दिग्गजांचे राजकीय भविष्य ठरणार. जालना लोकसभा 18 मतमोजणीला सुरुवात. मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तसेच ड्रोन कॅमेराचीही सर्व हालचालीवर नजर. जालना लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 13 मे रोजी मतदान मोठ्या उत्साहात पार पडले आहे. यामध्ये मतदारसंघातील एकूण 2061 मतदान केंद्रावर सुमारे 13,61,226 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत आणि यासाठीच मतमोजणी आज होणार आहे. यासाठी सुमारे 1300 कर्मचाऱ्यांचा मतमोजणी प्रक्रियेत सहभाग आहे. प्रत्येकी 14 अशा एकूण 84 टेबलावर मतमोजणी होत आहे. यात पोस्टल मतदानासाठी 10 टेबल असणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दिग्गज व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व काँग्रेसचे माजी आमदार कल्याणराव काळे हे आपले भविष्य आजमावणार आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. जालना शहरातील सरस्वती ऑटो कंपोनेंट प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया पार पडते. तसेच ड्रोन कॅमेराची ही सर्व हालचालीवर नजर. ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने पोलिसांची संपूर्ण परिसरावर करडी नजर. पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आज जाहीर होणार जालना लोकसभा निवडणुकीचा निकाल. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. मतमोजणी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त.